काश्मीरचे उपराज्यप्रमुख यांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि राजेश पाटील, निलेश पाटील, सुधीर भाऊ कराड, किरण भाऊ लबडे हे आपले निफाडचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। तालुका प्रमुख पेठ उबाटाचे भास्कर गोपाळ गावित, प्रवीण जाधव, नाना मोरे, प्रभाकर जाधव, इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दररोज प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित राहता। मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतोय याचं एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं किंबहुना ते वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते आहे आणि राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत। खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला 57+3 60 आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेलं आहे की शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचाराची आणि हिंदुत्वाच्या विचारांची या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आणि म्हणून गेल्या विधानसभेत देखील आपण त्याचं प्रतिबिंब पाहिलेलं आहे, त्याची प्रचिती पाहिलेली आहे आणि एक विश्वासाने सगळे लोक येत आहेत। कारण शेवटी आम्ही जे धोरण आणि भूमिका विचारांची घेतलेली आहे, वैचारिक भूमिका जी घेतली ती वैचारिक भूमिका बाळासाहेबांचे त्याच्यात विचार आहेत आणि त्याचबरोबर एक आमचा विकासाचा अजेंडा देखील आहे आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये प्रकल्प आम्ही पुढे नेले, अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले, ते पूर्ण केले, त्याचा लोकांना उपभोग आता घेता येतो। त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, हे सगळं जे आहे या सर्वच कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना ज्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या त्याची पोचपावती लोकांनी निवडणुकीत आम्हाला दिली आणि म्हणूनच महाराष्ट्रभरातून सर्व उबाटाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, इतर महत्त्वाचे लोक असतील, इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्यासाठी की सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा, अन्यायाविरुद्ध त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे न्यायचं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढे जाते आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, विश्वास त्यांना काय पाहिजे, त्यांना त्यांच्या भागात विकास कामं पाहिजेत, मूलभूत सोयीसुविधा त्यांना नागरिकांना द्यायच्या आहेत आणि ते देण्याचं काम शिवसेना म्हणून, पक्ष म्हणून आमचं आहेच, त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून देखील या राज्यामध्ये जिथं जिथं विकास कामं करायची आहे, जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं त्या भागाचा विकास करणं हे देखील आमची जबाबदारी आहे आणि म्हणून हा विश्वास दाखवूनच आज लोक सर्व या ठिकाणी येतात। मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। सर, आतापर्यंत पाहिलं होतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक म्हणजे उबाटातले कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, मात्र आता देशाच्या देखील कानाकोपऱ्यातून हिमाचल असेल, जम्मू असेल, तिथे सुद्धा उबाटाला खिंडार पडलेलं पाहायला मिळतं। नाही, त्याला म्हणूनच मी मगाशी म्हटलं की विचारांची तडजोड आणि बाळासाहेबांचे विचार सोडून स्वार्थासाठी जे काही तडजोडी झाल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता व्यथित झाला आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांचे विचार नेणारा पक्ष पाहिजे, आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेलं काम करणारा पक्ष पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या माणसांना न्याय देणारा पक्ष पाहिजे आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे।
आणि म्हणूनच फक्त राज्यात नाही तर देशभरातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. सर, PM किसान योजनेमध्ये एक नियमावली आखण्यात आलेली आहे. आता फक्त एकाच व्यक्तीला त्याचा लाभ घेता येणार आहे. खरं म्हणजे आजच आपली स्वामित्व योजना आजच जाहीर केली आदरणीय प्रधानमंत्री मोदी आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. खरं म्हणजे सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत. म्हणजे इतके वर्ष त्या स्वामित्व योजना म्हणजे प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम कधी झालं नव्हतं. त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या, गैरसोय होत होती, लोकांना बँकेचं लोन मिळत नव्हतं, त्या भागातला विकास होत नव्हता, इतर योजनांचा लाभ त्यांना घेता येत नव्हता. आणि त्यामुळे आजच जवळपास 65 लाख लोकांना आज स्वामित्व योजनेतून आज लाभ मिळालेला आहे. ऑनलाईन त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं आहे. काही लोकांना पूर्वी ते स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड मिळाले आणि त्यांनी कर्ज घेतलं आणि अनेक लोकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यामुळे ही जी योजना आता तुम्ही म्हणताय PM किसान योजना, सन्मान योजना, याच्यामध्ये देखील सुसूत्रता आली पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. जो गरजू आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. अशामुळे त्याच्यामध्ये त्यांनी सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी निर्णय घेतला असेल. धन्यवाद. हिंदी. सर, इस प्रकार से देखा जाए महाराष्ट्र के अलग अलग जिलों से आपके शिवसेना में प्रवेश हो रहा है, उसी तरह से देश भर से देखिए हिमाचल रहेगा, जम्मू कश्मीर से भी प्रवेश जो है आज हुए. मैं आज यहाँ पर सभी लोगों का स्वागत करता हूँ. यहाँ पर दिंडोरी, नासिक, निफाड़, कल्याण, मुंबई, सायन, नागपुर, पूर्व विधायक दुष्यंत चतुर्वेदी, मुलुंड, यहाँ के लोग, सब लोग जो आज उन्होंने शिवसेना में प्रवेश किया है, मैं उनका स्वागत करता हूँ. और इसी के साथ जम्मू कश्मीर, राजस्थान, हिमाचल और उत्तराखंड, यहाँ के भी राज्य के प्रमुख, उपराज्य प्रमुख, वहाँ के पदाधिकारियों ने भी शिवसेना में प्रवेश किया है. इसका मतलब ये है कि जो पिछले विधानसभा चुनाव में हमें महाराष्ट्र की जनता ने 57+3 ऐसे 60 विधायक चुन कर दिए हैं. और असली शिवसेना, ये जो उसके ऊपर जो काम करने वाली बाला साहब ठाकरे जी की विचार वाली, आनंदी साहब की विचार वाली शिवसेना, उसके ऊपर शिक्कामोर्तब किया है. और ऐसा ही विश्वास उन्होंने जताया है. और देश के बाहर के हमारे पदाधिकारी जो है उन्होंने भी शिवसेना पर विश्वास जताया है. और इसलिए उनको पता है कि ये सर्वसामान्य लोगों के न्याय देने वाली पार्टी है, पक्ष है. ये कार्यकर्ताओं की पार्टी है, कार्यकर्ताओं का पक्ष है. ये मालिक और नौकरों का पक्ष नहीं है. इसमें कोई मालिक नहीं, कोई नौकर नहीं, इसमें सभी कार्यकर्ता हैं. और इसीलिए यही भावना से सब लोग जुड़ रहे हैं. और ये शिवसेना के माध्यम से बाला साहब ठाकरे जी के विचार, हिंदुत्व के विचार या और विकास का एजेंडा जो है हम आगे बढ़ा रहे हैं. और इसी से प्रभावित होकर लोग यहाँ पर शिवसेना में दाखिल हो रहे हैं. मैं उनका स्वागत करता हूँ. सभी लोगों का जो विश्वास है, विश्वास बरकरार रखने के लिए उनका जो भी उनकी समस्या है, उनके जो प्रश्न हैं, निश्चित रूप से हमारी शिवसेना उनको मददगार साबित होगी. सर, जिस प्रकार से अन्य राज्यों से यहाँ पे पदाधिकारी आ रहे हैं, क्या आने वाले समय में अगले चुनाव में शिवसेना बाहरी राज्यों में भी चुनाव लड़ेगी? अभी देखिए, दिल्ली के चुनाव है, विधानसभा के. दिल्ली के चुनाव में हिंदुत्व के वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए. इसलिए शिवसेना ने दिल्ली में भारतीय जनता पार्टी को पूर्ण समर्थन दिया है. उनके जितने भी कैंडिडेट हैं, उम्मीदवार हैं, उनको पूरा समर्थन हमारी दिल्ली के शिवसेना ने दिया है. और पूरी तरह हमारे कार्यकर्ता सक्रिय रूप से दिल्ली में हमारे मित्र पक्ष जो NDA के भारतीय जनता पार्टी है उसको पूरा सहयोग करेंगे. और वहाँ दिल्ली में भारतीय जनता पार्टी NDA की सरकार लाने में पूरा सहयोग देंगे. जहाँ जहाँ आवश्यकता है, जहाँ जहाँ कार्यकर्ता वो की मांग है, वहाँ पर लोकल बॉडीज़ की इलेक्शन है, कहीं कहीं पर होते हैं, तो वहाँ के परिस्थिति के अनुसार
पार्टी निर्णय लेगी। सर हेच मराठीमध्ये सर ज्या प्रकारे राज्यभरातून विविध राज्यातून पदाधिकारी आपल्याकडे येतात येणाऱ्या काळामध्ये आपण बाहेरील राज्यामध्ये निवडणुका लढणार याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो जिथं जिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे महायुती म्हणून आम्ही राज्यामध्ये निवडणूक लढवलेली आहे आणि जी महायुती जिंकलेली आहे पूर्णपणे लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिले पूर्ण बहुमत दिलेलं आहे। बहुमत म्हणजे अतिशय म्हणजे जो विजय आहे तो अद्भुत विजय आहे आणि आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत। त्यामुळे महायुतीने 2.5 वर्षात केलेलं काम याची पोचपावती लोकांनी दिलेली आहे। त्यामुळे मी महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार। काही ठिकाणी जर स्थानिक पातळीवर स्थानिक जी काही गणित समीकरणं असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते आणि मित्रपक्ष यांच्याशी समन्वयानेच आम्ही निर्णय घेऊ। दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर तिकडे दिल्लीमध्ये आपले हिंदुत्वाच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शिवसेना पूर्णपणे ताकदीने दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष जो आहे त्याच्यासोबत आहे त्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काम करतील आणि दिल्लीमध्ये देखील NDAचा भारतीय जनता पक्षाचा विजय होईल आणि हिंदुत्वाचा विजय होईल आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ। ओके एक